ढोकळा खाताना घास लागणे, ढोकळ्यावर लालसर पॅचेस दिसणे, ढोकळा जाळीदार न होणे अशा एक नाही तर अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे ढोकळा परफेक्ट बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी काळजी घेणे गरजेचे असते. ढोकळ्याचे पीठ, त्याची योग्य पद्धत, फोडणी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चविष्ट चटणी या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मार्केटसारखा मऊ, जाळीदार आणि चविष्ट ढोकळा तयार व्हावा यासाठी मी तुम्हाला अनेक खास टिप्स सांगितलेल्या आहेत. या सर्व टिप्स नीट फॉलो करून तुम्ही ढोकळा बनवलात तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा ढोकळा अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या ढोकळ्यासारखा तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. ढोकळा करण्याआधी सर्वात प्रथम ज्या टीनमध्ये किंवा डब्यामध्ये ढोकळा करणार आहोत त्याला आपल्याला तेल लावून ठेवायचे. तेल लावताना डब्याला सर्वीकडून ते लावून घ्यायचे. कडांना देखील व्यवस्थित तेल लावायचे आहे. डब्याला तेल लावून झालेले आहे. आता आपलं मेन बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतले. त्यामध्ये 2 कप भरून बेसन घेतले. बेसन भरताना ते हलकंसं दाबून भरायचं. अगदी जास्त घट्ट दाबून देखील नाही भरायचं. हलकंसं दाबून बेसन भरून घ्यायचंय. 2 कप बेसन घेतले. याच कपाने पाणी घ्यायचंय. त्याआधी इथे 2 चिमटी हिंग घालायचे. पाव चमचाला थोडं कमी हळद घालायची. हळद जास्त घालायची नाही. हळद जर जास्त झाली तर ढोकळ्याला लालसर पॅचेस पडतात आणि ढोकळा लालसर होतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. 2 चमचे रवा घालायचे. रवा जाडा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. रवा घातला की ढोकळा आणखी छान फुलून येतो आणि तो हलका होतो. 1 पळी तेल घालून घ्यायचे. आता यामध्ये पाणी घालायचे. 2 कप बेसन घेतले तर 1 कप पाणी घ्यायचे. म्हणजे तुम्ही जितकं बेसन घेणार असाल त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचे. हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता छान त्याला बबल्स आलेले आहेत. आपलं पीठ हलकंसं झालेलं आहे. बेसन घेताना ते चाळून घेतलं होतं त्यामुळे बबल्स आलेले आहेत. अशी परफेक्ट बबल्स आले की बॅटर देखील व्यवस्थित हलकंसं तयार होतं आणि ढोकळ्याला जाळी खूप अप्रतिम येते. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अजिबात जास्त दाटसर किंवा पातळ नसलं पाहिजे. ढोकळा करताना त्या बॅटरची कन्सिस्टन्सी देखील महत्त्वाची असते. आता यामध्ये फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालून घ्यायचा आहे. फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घातला की लगेचच त्यावरती ॲक्टिवेटरसाठी लिंबाचा रस घालून घ्यायचा. तुम्ही सोडा घालणार असाल तरी देखील लिंबाचा रस घालून घ्या आणि लगेचच एका दिशेने ते मिक्स करून घ्यायचे. सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घातलं की लगेचच ते मिक्स करून ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासाठी आधीच ज्या टीनमध्ये तुम्ही ढोकळा करणार आहात त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहात त्यामध्ये पाणी घालून ते उकळवून घ्यायचं. फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घातलं की ते ज्या स्पीडने ॲक्टिव्ह होतं त्या स्पीडने ते डिॲक्टिवेट सुद्धा होतं. त्यामुळे लगेचच त्याला ऊब मिळाली की ते त्याचं काम अगदी व्यवस्थित करतं आणि ढोकळा छान जाळीदार आणि मऊसूत तयार होतो. इथे मिक्स करून झाले. लगेच आता टीनमध्ये मी म्हणजेच कुकरच्या डब्यामध्ये घालून घेते आणि कुकरच्या डब्यामध्ये घातल्यानंतर ते 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचे म्हणजे जास्तीचे एअर बबल्स असतात ते निघून जातील. इथे मी कुकरमध्ये पाणी उकळवून घेतलंय. त्यामध्ये मी ते एक जाळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जाळी नसेल तुम्ही प्लेट ठेवली तरी सुद्धा चालेल. त्यावरती कुकरचा डबा ठेवायचा आहे. झाकण ठेवायचे. अजिबात शिटी नाही लावायची. शिटी न लावता 20 मिनिटासाठी हा ढोकळा ठेवायचा आहे. ढोकळा ठेवला की तो अजिबात मध्ये मध्ये सातत उघडत नाही राहायचा. सुरूचे 10 मिनिटं तर अजिबात ढोकळा उघडून नाही बघायचा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनिटं झाली. इथे मी तुम्हाला सुरी घालून दाखवते. कोपऱ्यांमध्ये सुद्धा आणि मध्ये सुद्धा सुरी घालून दाखवले. अजिबात सुरीला पीठ नाही लागले म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित तयार झालाय. तो आता कुकरमधून काढून लगेच घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा अजिबात वाफेवरती आणखी वेळ ठेवायचा नाही. ढोकळाच्या थंड झाल्या की कड्या लूज करून घ्यायच्या. थोड्याशा त्याचा आपसूक कडा निघतात पण तरी देखील सुरीने तो व्यवस्थित निघावा म्हणून त्याच्या कड्या लूज करून घ्यायच्या. त्यावरती एक ताटली ठेवायची. अलगद हाताने 1 ते 2 वेळा स्टॅप करायचं आणि लगेच ढोकळा निघून येतो. तुम्ही ढोकळ्यावरची जाळी बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवलंय. किती परफेक्ट ढोकळ्याला जाळी आलेली आहे. अगदी मऊसूत ढोकळा तयार झालाय. अजिबात त्याला लाल पॅचेस देखील नाही आलेले आहेत. सोड्याने त्याचं काम अगदी व्यवस्थित केले त्यामुळे अगदी मऊसूत ढोकळा तयार झालाय. रवा घातलाय त्यामुळे देखील अगदी हलका असा ढोकळा तयार झालेला आहे.
तुम्ही जर नवशिक्या असाल, पहिल्यांदा ढोकळा करत असाल, तरी देखील माझ्या या टिप्स फॉलो करून अगदी परफेक्ट ढोकळा तयार करू शकता. ढोकळा कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार झालाय. ढोकळ्याचा रंगही खूप आकर्षक दिसत आहे. प्रत्येक तुकडा अगदी मऊ आणि फुललेला झालेला आहे. ढोकळ्याच्या वड्या कट करताना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. ढोकळ्याचे पीस तुम्हाला काढून दाखवले आहेत. प्रत्येक पीसवरील जाळी पाहिल्यावर तुम्हाला समजेल की ढोकळा अगदी परफेक्ट तयार झाला आहे. पण फक्त जाळीदार आणि मऊ ढोकळा तयार होणे पुरेसे नाही. त्याची चवही तितकीच अप्रतिम असायला हवी. त्यासाठी ढोकळ्याची फोडणी देखील खूप महत्त्वाची आहे. फोडणी जर परफेक्ट झाली तर तुमचा ढोकळा अगदी बाजारात मिळणाऱ्या ढोकळ्यासारखा चविष्ट बनेल. तुम्ही ही फोडणी नक्की करून बघा आणि घरच्या घर मार्केटसारखा स्वादिष्ट ढोकळा तयार करा. चव जर योग्य जमली तर तो अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या ढोकळ्यासारखा लागतो. त्यासाठी फोडणी पात्र घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा राई घालून घ्यायची. राई छान तडतडू द्यायची. राई कच्ची नाही राहिली पाहिजे. राई तडतडली की 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्यात. हिरव्या मिरच्यामध्ये चीर पाडून घालायचे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या कपाने बेसन घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप पाणी घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची. पाव चमचाला थोडं कमी मीठ घालायचे. साखर आणि मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता पाण्यामध्ये तयार फोडणी घालायची. फोडणी घालत असताना एका हातात फोडणी पात्र आणि एका हातात झाकण ठेवायचं. फोडणी घातली की लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे फोडणी पाण्यात छान मुरते, त्याचा स्वाद पाण्यात उतरतो आणि फोडणी अगदी परफेक्ट तयार होते. इथे तुम्ही बघू शकता फोडणी मी घालून घेतलेली आहे. 1 सेकंडसाठी मी त्यावरती झाकण ठेवलेलं होतं. आता या पाण्याला फक्त 1 मिनिटासाठी एक उकळी काढून घ्यायची. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. ही फोडणी पूर्णपणे कोमट करून घ्यायची. गरम गरम फोडणी ढोकळ्यावर घालायची नाही. ढोकळ्यावरती फोडणी थोडी कोमट झाली की ती घालायची. तुम्हाला जेवढा ढोकळा खायचा असेल तेवढ्याच ढोकळ्यावर तुम्ही उरलेल्या ढोकळ्यावरती खाताना फोडणी घाला. ढोकळ्यावर कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा घालू शकता. सर्विंगची चॉईस तुमच्यावर आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही गार्निश करू शकता. ढोकळा परफेक्ट तयार झाला असेल तर त्यासोबतची चटणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. कारण ढोकळ्याची खरी चव त्यासोबतच्या दिल्या जाणाऱ्या चटणीतून खरी खुलून येते. मार्केटमध्ये ढोकळ्यासोबत जी गोड, तिखट आणि चविष्ट चटणी मिळते, अगदी तशीच चटणी आपण घरच्या घरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरा, मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा लिंबाचा रस, पाव चमचाला थोडी कमी साखर. ढोकळ्याचा वरचा भाग असतो तो काढून घ्यायचा. म्हणजे ढोकळा सर्व बाजूने एकसारखा जाळीदार दिसतो. जर तुम्हाला ढोकळ्याचा वरचा भाग नसेल घालायचा तर जे बाजूचे वेडेवाकडे तुकडे असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ढोकळ्याचे तुकडे घातले की चटणी दाटसर होते आणि मार्केट सारखी चवीला तयार होते. पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून तयार करायची. इथे आपला ढोकळा, त्यावरती आंबट गोड फोडणी आणि चवीला अप्रतिम लागणारी चटणी तयार झालेली आहे. बाजारात मिळतो तसाचा आपला ढोकळा तयार झालाय. तुम्ही पाहू शकता प्रत्येक तुकडा किती हलका, जाळीदार आणि आकर्षक दिसत आहे. ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. मार्केट स्टाईल ढोकळा आणि त्याची चटणी होण्यासाठी ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो करून ढोकळा केलात तर तुमचा ढोकळा देखील अगदी परफेक्ट तयार होईल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.